विचार मनात आला आणि मी कॅमेरा ऑन केला. त्यानंतर आपण खरंच माहेर विसरतो का? तुम्हाला पण असं वाटतं का की मुली माहेर विसरतात असं? तर मला तर नाही वाटत बाबा. कारण मला अजूनही अगर मी मम्मीला कॉल केला, अगर माझ्या घरी अगर असं बनलेलं असलं आणि मी असं मम्मीला विचारलं की मम्मी तुम्ही काय बनवलं आज? तर मग बोलले ना असं काहीतरी फेवरेट वगैरे चीज, तर मला नाही, मला असं वाटतं नाही बाबा माझी फेवरेट लगेच आठवण येऊन जाते. अजूनही असं वाटतं की नाही, मी अजून माझ्या माहेरीच आहे, माझ्या तिकडले. कारण तसं वागायचंच का माहेर विसरल्यासारखं? नाही, सगळ्या मुलींना कामं असतात, सासर जबाबदाऱ्या असतात. मग मुली माहेर विसरतात का? नाही ना. तुम्ही असं कधी केलं आहे का की तुम्ही माहेर विसरला? नाही, जबाबदाऱ्या जास्त पडल्यामुळं आपण त्यांना जास्त फोन लावू शकत नाही, जास्त विचारपूस करत नाही. पण मनात तर मात्र माहेरचं आठवण राहते ना. मम्मी काय करत असेल, पप्पा काय करत असेल, भाऊ काय करत असेल. पण असा एक विचार पडतो ना की आपण लग्न झाल्यावर एवढं का विसरून जातो आपल्या मम्मी पप्पांना का माहेरला? ते विसरत नाही, ते आपल्यावर जबाबदाऱ्या पडतात ना तेव्हा ते आपोआप विसर पडून, म्हणजे कसं आठवण तर त्यांची मनात राहतेच, पण विसर पडल्यासारखं वाटतं की आपण काहीतरी मिस करतोय. कारण तिथं आपल्याला काहीच टेन्शन नसतं ना. सकाळी 10 वाजल्यासुद्धा आपल्याला मम्मी काहीच उठवत नाही. कारण काय माहिती तिला, इथं हव्या झोपली तर सासरवाडीत तिला झोप भेटणार नाही, म्हणून ती उठवत नाही. जास्त टाईम झाल्यावर मग ती उठवते, उठ ना आता किती वाजले. पण सासरवाडीत तसं नाही आहे. सासरवाडीत आपण सगळ्यांच्या पहिलं उठतो आणि कामाला लागतो. का? ते जबाबदाऱ्या असतात म्हणून. आणि मग ह्यात फरक माहिती पडतो. माहेरमध्ये काय फरक आहे आणि सासरमध्ये? माहेरमध्ये आपल्या आठवणी राहतात, आपले माणसं राहतात, सासरवाडीत पण राहतात. पण माहेरचं अलगच गोडवा लागतं. लहानपण आपल्या तिथं वाटत नाही. लहानपणी कधीच असं वाटत नाही की ते घर आपल्याला कधी फरक होईल, कधी काय होईल. कारण लहानपणापासून ते आपल्या आठवणी राहतात ना तिथे, म्हणून त्या गोष्टीत कधी आपल्याला असं लांब गेल्यासारखं वाटत नाही. अजूनही मी पण एवढं लांब आहे, माझं माहेर उल्हासनगरला आहे, मला पण असं कधीच वाटलं नाही. पण एक्साइटमेंट अगं जायचं असलं ना उल्हासनगरला माझ्या मम्मीच्या घरी, ते एक्साइटमेंट एवढी होती ना, तर असं वाटतं बापरे कधी जाऊ, कधी ना. आता रक्षाबंधन येते तर दिवस असं मोजावं लागतात की नाही नाही मम्मीच्या घरी जाणं आहे ना. आज 10 दिवस बाकी आहेत, आज 5 दिवस बाकी आहेत, आज 2 दिवस बाकी आहेत. मिस्टरांना माझ्या असं बोलतच असे, आज 4 दिवस बाकी आहेत, 2 दिवस बाकी. एवढी तयारीला लागते ना, मी विचारच असं नाही. एक्साइटमेंट ती वेगळीच असते मम्मीच्या घरी जायची. आणि माहेर सुट्टं हे चुकीचं आहे, पण आपल्या मनात मम्मी पप्पांची विचार राहतात. त्यांचं थोडं पण काही तब्येत खराब असली तर पहिला फोन तिकडेच जातो मम्मी पप्पाचा. आणि कसं विसरणं, आपले मम्मी पप्पा आहेत ना ते. तर लाईफ थोडी बदलते. मग पहिलं मम्मी आपल्याला उठायची करायची, उठ ना गं लवकर, आता किती झोपशील. आणि लग्नाच्या नंतर आपण सगळ्यांना उठवतो, उठा रे उठा. एकाच आपल्याकडं टेन्शन असतं ना भरपूर. मग आपण घरातल्या जबाबदारी बाई असतो, मग आपण त्यांना उठवतो. मम्मी थोडी असते इथं आपल्याला उठवायला. आपल्याला सगळ्यांच्या पहिलं आपल्याला जाग येऊन जाते. आणि पहिली गोष्ट अजून काय, आणि आपण असा विचार करत नाही की काय करू, काय खाऊ, काय नाही. आपल्याला जे पटतं ना, आपण मम्मीच्या घरी जे पटेल ते करतो. तिथे खाणं रोकटोक करणारं कोणी नसणार. आणि सासरवाडीत कसा विचार करावा लागतो बाबा. असं केलं तर नवरा काय म्हणाल, असं केलं तर सासू काय म्हणाल, बरोबर ना. नंतर ना आपण मम्मी आणि पप्पाची लेकरच राहतो, किती का मोठे झालं ना. फक्त सासरवाडीत आल्यावर आपल्या जबाबदाऱ्या वाढून जातात. आणि आत्ता पण माहेरी गेले ना, तर तेच असं फ्रीज ओपन करणार, घरीत केले ना, असं एवढं भारी वाटतं ना. म्हणजे तुम्हाला पण असं वाटत असं की मम्मीच्या घरी गेलं का किती भारी वाटतं. मस्त आरामशी काहीच काम करू वाटतं नाही, नुसतं असं वाटतं मम्मीच्या हाताचं बनवून खा. आणि अजून बोलतो मम्मी हे काय बनवणार आहे, नाही मला नाही आवडत बाबा, नीट कर. आणि सासरवाडीत जे बनलं ते खावं लागतं. तर माझी मम्मी म्हणते तिथं बरोबर खाती, इथं काय नखरे करते का माहिती. मम्मी 4-5 दिवसासाठी आली तुझ्या हाताचं नाही खाणार, मग बाहेरलं खाणार, बिर्याणी असं लगेच. आता मम्मी पण समजते, नाही बाबा आली आहे 4-5 दिवसासाठी, तर आराम कर, जे पटेल ते खा. बाहेर जायचं असलं ना तर जाता येत नाही, कारण नवऱ्याचं कामं असतात, घरातली कामं असतात आणि हे लेकरं. आणि माहेरच्यांना काय वाटतं, मी माहेरच विसरून गेली, काय आठवण नाही. अरे आठवण येते बाबा, पण हा प्रत्येक वेळी बॅग भरून येत नाही ना. तिला ना आपण किती मोठं झालं पण आईसमोर आपण मुलगीच राहतो तिची, म्हणून तर आपण एवढं हक्काने बोलतो ना, मम्मी चाय कर ना, मम्मी हे खायला कर ना, मी ते खायला बनवू ना. आणि आपली मम्मी बिचारी जी सांगितलं ते गपचीप करत राहते, तिला माहिती आहे ना, ती आपल्याला न सांगणार तर कुणाला सांगणार. म्हणून कधी कधी असं मग जायच्या टायमाला एवढं रडायला येतं ना सासरवाडीत, तेव्हा माहेरची किंमत करते. हर एक मुलीला सासरवाडीत असल्यावरच माहेरची किंमत करते, जशी मला कळते. आणि लग्नानंतर लई बोलायची, मी आज येणारच नाही कधी. हां बाबा तू अशीच किरकिर करते, मी नाही ऐकून नाही. आत्ता ती किंमत माहिती पडते की मम्मी काय चीज असते ती. मम्मी काय पण बोलायची तर आपण उलटं बोलून द्यायचं, इथं नाही चालत बाबा. तिथे इथं काहीच नाही. असतात माणसं इथं पण आपलेच असतात, पण जे हक्काचे माणसं असतात ना ते माहेरीच असतात. आपण काही पण बोलू शकतो. पप्पाला पण माहिती आहे पप्पाचा राग येतो, हे असतं, पप्पा राग होतात, त्याच्यानंतर लगेच गोड बोलून आपल्या हे करतात, खायला काय आणतात हे आणतात. पण ते लग्नानंतरची लाईफ वेगळी असते, लग्नाच्या पहिल्याची लाईफ वेगळी असते. कारण आपल्या आठवणी असतात, आपली माणसं असतात, आपले नातेगोते असतात. आणि खूप मिस करते मी मिस यू मम्मी पप्पा, मी खूप मिस करते. आणि त्या आठवणी तर भरपूर, म्हणजे लग्नानंतर एक लाईफ ना वेगळीच होऊन जाते, काहीच समजत नाही. आणि परत घरी उल्हासनगरला गेल्यानं परत मी लहानपणाची नेहा बनून जाते. बस एवढंच म्हणणं आहे माझं. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे माहेरी गेल्यावर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू सो मच. आजच्यासाठी एवढंच.
मोठा पॉईंट आहे बरं का हा प्रत्येक मुलीसाठी. मुलगी खरंच सोडते पण माहेरचे माणसं कधीच तिच्या मनातून निघत नाही, मरूच तर कधीच निघत नाही. पण ते प्रत्येक गोष्टी आई बापांनाच आठवण करते, कोणत्याही सुखात असो कोणत्याही दुःखात असो. आज मम्मी पप्पा सोबत असते तर किती खुशी झाली असते. ठीक आहे, थँक्यू सो मच. बाहेरच्यांनी पण हे गैरसमज काढावा, लग्न झालं मुलगी बदलली, मुलगी बदलत नाही, तिच्या जबाबदाऱ्या तिला भाग पाडतात. असं नसतं की ती फोन करत नाही म्हणून ती बदलली वगैरे, तसं काही नसतं हां का. ती थोड्या कामात बिझी असल्यामुळं तुला फोन लेट लावते, पण रोज लावते, कधी कधी विसरून जाते कारण ती कामामध्ये जास्त असते म्हणून, कारण तिच्या मागं लेकरं जे असतात म्हणून. पण सगळ्यांनाच वाटतं ती बदलली, ती बदलत नाही, तिला जबाबदाऱ्या भाग पाडतात म्हणून ती थोडंसं मेंटली जाते, म्हणून ती हिच्यावर राग काढत राहते. राग कोणावर काढतात? आपल्याच माणसावर काढते, मायाच्या माणसावरच ती राग काढत राहते. आणि त्याच्यात असं वाटतं ती बदलत गेली, पण ती बदलत कधीच नाही. हा आणि नेहा आज खरंच मनातलं बोलले.